नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व दिव्यांग निराधार योजनांच्या लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला 2 महिन्याचे 5,000 रुपये एकत्र मिळणार आहे का? हा एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित झालेला आहे. कारण शासनाने आत्ताच जो आहे तर तो एक नवीन GR काढलेला आहे आणि ज्या GRमधून शासनाने जे आहे तर ते मे महिन्याच्या अनुदानाचे जे आहे तर ते मंजुरी दिलेली आहे. होय, म्हणजे 30 एप्रिलला एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यामध्ये मे महिन्याचे अनुदान जे आहे तर ते त्याबद्दलची मंजुरी जे आहे तर ती शासनाने दिलेली आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्या लाभार्थ्यांना अनुदान एप्रिलचे आलेले नाही, ज्या लाभार्थ्यांना मार्चचे अनुदान आलेले नाही, तसेच इतर देखील लाभार्थ्यांनी ज्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहे त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहणं महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न किंवा शंका असतील ते देखील नक्की विचारा, कारण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण तुम्हाला देत असतो. तर बघा, शासन निर्णयामध्ये काय आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही असं ऐकलेलं असेल की तुम्हाला 5,000 मिळणार किंवा मे महिन्याचे पैसे लगेचच मिळणार, 5 तारखेच्या आत मिळणार. याची काय सत्यता आहे हे आपण जाणून घेऊया. 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी जो काही शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यामध्ये जे मुद्दे लिहिलेले आहेत, सुरुवातीला हे असतं की शासनाचा जो GR असतो त्याची भाषा थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते आणि त्यामध्ये अंकांची भाषा तर आणखीच वेगळी आहे. त्यामध्ये निधी मंजूर केलेला आहे तो हजारांमध्ये, काही हजारांमध्ये असा त्याच्यात उल्लेख केलेला आहे. तर त्यामध्ये निधी जो आहे तर तो 2026-27चा जेवढा काही निधी आहे, जेवढा काही तुम्हाला निधी मिळतो, जे काही पैसे मिळतात त्यामधून मे महिन्याला लागणारा जो काही निधी आहे संजय गांधी निराधार योजनासाठी, निराधार योजनातील दिव्यांगांसाठी, तसेच श्रावणबाळ निराधार योजनातील दिव्यांगांसाठी जो आहे तर तो निधी मंजूर झालेला आहे. आता इतर जे लाभार्थी आहेत जे दिव्यांग विभागाच्या अंतर्गत येत नाही त्यांच्यासाठी हा निधी मंजूर झालेला नाही. जे विधवा महिला आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत आणि दिव्यांग नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी तो निधी मंजूर झालेला नाही. तो फक्त दिव्यांग या कॅटेगरीमधून येणाऱ्याच लाभार्थ्यांना तो निधी लागू होत आहे सध्या तरी. म्हणजे इतर लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र GR येईल, तो सामाजिक न्याय विभागाकडून येईल. हा दिव्यांग सशक्तीकरण विभागाचा शासन निर्णय आहे. आता त्या शासन निर्णयामध्ये निधी मंजुरी देण्यात येत आहे असं लिहिलेलं आहे, परंतु 30 तारखेलाच शासन निर्णय आलेला आहे. आता पैसे कधी येतील? जर ते पैसे याच्यामध्ये एक थोडासा मला घोळ वाटतोय, कारण अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांना पूर्ण पैसे आलेले नाही आहेत. जे एका घरामध्ये जर 2 दिव्यांग असतील तर त्यापैकी एकाच दिव्यांगांना अनुदान आलेले आहे, दुसऱ्याला आलेले नाही. तर हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. असं का झालं याचं कारण अजूनही सापडलेलं नाही. मी आज देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यानंतर बरेच दिव्यांग असे आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहेत, सर्व ओके आहे, परंतु त्यांना अद्यापही पैसे आलेले नाही. म्हणजे त्यांना एप्रिलचे म्हणून मेचे पैसे द्यायचे का, असा काहीतरी प्लॅन असावा का? तुम्हाला काय वाटतं याविषयी? मग 1 महिना चाललाच आहे, तसेही एप्रिलचे पैसे जे आहे तर ते तुम्हाला कधी आलेले आहेत? एप्रिलच्या शेवटी आलेले आहेत आणि ते देखील काही लाभार्थ्यांनाच आलेले आहेत. म्हणजे अर्ध्याच लाभार्थ्यांना ते पैसे आलेले असं समजूया. आता मेचे पैसे जर 5 तारखेच्या आत आले तर मग ते एप्रिलचे आहेत की मेचे आहेत हे देखील सरकारने स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण खरं पाहायला गेलं तर यासाठी एक छोटासा मेसेज जो आहे तर तो सरकारला टाकता येतो की आपण या दिवशी हे अनुदान देणार आहोत, एवढ्या अनुदान वितरण झालेलं आहे, अधिक लाभार्थ्यांचं अनुदान जे आहे तर ते पुढील 2 दिवसात येईल. ही एवढी छोटीशी नोट आहे. एका कर्मचाऱ्याचं 2 मिनिटाचं हे काम आहे, परंतु ते जे आहे तर ते विभागाकडून शक्य होत नाही आहे. त्याच्यामागचं काय कारण आहे ते आपल्याला देखील माहिती नाही. असं कुठलं कारण आहे की 2 मिनिटाचा एक मेसेज पोर्टलला किंवा याला टाकता येत नाही? हे जरा खूप न समजण्याजोगं हे आहे. ठीक आहे, तर आता मुद्दा हा आहे की तुम्हाला एप्रिलचे म्हणून मे महिन्याचे पैसे देणार का? ज्या लाभार्थ्यांना आलेले नाहीत त्या लाभार्थ्यांना. मग त्या लाभार्थ्यांचे एप्रिलचे पैसे कुठे जाणार हा एक मोठा प्रश्न आहे.
आणि ज्या लाभार्थ्यांना दोन्हीचे पैसे आलेले आहे, एप्रिलचे पैसे आलेले नाहीत, त्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की सर आम्हाला 5,000 रुपये मिळणार आहे का, 2 महिन्याचे मिळून 5,000 मिळणार आहे का, एकत्रच येणार आहे का. आता आम्हाला तर एप्रिलचे आलेले नाही, सर म्हणत आहेत की 2-3 दिवसांनी येईल, मंगळवारपर्यंत, जसं मी सांगितलं की वाट बघा. आणि आता शासन निर्णय पण आलेला आहे. तर मग लोकांचा प्रश्न असा आहे की सर आम्हाला 2 महिन्याचे एकत्र येतील का. तर 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला यायला पाहिजे, तो तुमचा अधिकार निश्चित आहे. कारण एका महिन्याचे जर तुम्हाला पैसे आलेलेच नाही आहे आणि दुसऱ्या महिन्याचा शासन निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे, मग तसं बघायला गेलं तर तुम्हाला 5,000 रुपये आलेच पाहिजे असं मला वाटतं. आणि यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा. का आले नाही त्याची चौकशी करा. बऱ्याच ठिकाणी तहसील कार्यालयात गेल्यानंतर ती लोक आमच्याकडे पैसे आलेले नाही, वरून पैसे आलेले नाही आहे, तुम्हाला पुढच्या महिन्यात येतील, अशा पद्धतीची उत्तरे बऱ्याच लाभार्थ्यांना देत आहेत. तर हे साफ अयोग्य आहे. वरून पैसे आले नाही असा काही मुद्दा नसतो की वरून पैसे आले नाही, असा कुठलाही पॉईंट नाही आहे की वरून पैसे आलेले नाही. असे काही वरून आणि खालून पैसे येत नसतात. ज्या काही योजनेला निधी मंजूर होतो, जेवढ्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स ओके असतात, त्या सर्व लाभार्थ्यांना तो निधी येत असतो. त्यामुळे जे आहे तर ते या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडून देखील बऱ्याच चुका होतात. बऱ्याच वेळेला आपण डॉक्युमेंट्स देतो, परंतु ते तहसील कार्यालयाकडून डॉक्युमेंट्स अपडेट करत नाही, ते कामं करत नाही, आणि त्यामुळे आमच्या गोरगरीब जनतेला याचा भुर्दंड जो आहे तो मोजावा लागतो. त्यामुळे आपण देखील थोडंसं जागृत राहणं गरजेचं आहे. आपले डॉक्युमेंट्स त्यांनी घेतलेले आहे, पण घेऊन फक्त कपाटात ठेवलेले आहे की त्यावर काही प्रोसेस केलेली आहे, या आणि अशा अनेक इतर छोट्या मोठ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं? जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटत असेल, जर माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर गरजूवंत दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. आज एक आणखी मोठा निर्णय जो आहे तर तो झालेला आहे बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली, असं म्हणायला काही हरकत नाही. एकनाथजी शिंदे यांनी जो दिव्यांग याचा मुद्दा होता, तर तो परमनंट दिव्यांगांचा जो मुद्दा होता, परमनंट आणि टेम्पररी, तर तो आता टेम्पररी दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. यावर्षी मी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगेलच. परंतु जे आहे तर तो शासन निर्णय कधी येणार आणि किती महिने दिव्यांगांना, टेम्पररी दिव्यांगांना पैसे मिळणार नाही, हा देखील एक मोठा मुद्दा आहे. तो आपण पुढे चर्चा करणारच आहोत. मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहूया. अत्यंत उपयुक्त अशी माहिती होती. जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते विचारा. आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.